नमस्कार मित्रांनो, आज आपण मेडी असिस्ट हेल्थकेअर IPO याबद्दल जाणून घेऊयात. हा IPO 15 जानेवारी रोजी ओपन झाला आहे आणि 17 जानेवारीला याची शेवटची तारीख आहे क्लोज होण्याची, म्हणजे उद्याच. ह्या IPO ची लॉट साईज 35 इतकी आहे आणि प्रत्येकी शेअर्स आपल्याला हा 418 रुपये पडणार आहे. म्हणजे आपली टोटल इन्व्हेस्टमेंट 14,630 रुपये इतकी असणार आहे. ह्या IPO ची कट ऑफ टाइम UPI मॅन्डेट जी आहे ती 17 तारखेला 5 वाजेपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही 5 वाजेपर्यंत UPI थ्रू या IPO मध्ये अप्लाय करू शकता. अबाउट मेडी असिस्ट हेल्थकेअर सर्व्हिस लिमिटेड म्हणजे ही कंपनी करते काय? ही कंपनी जून 2002 मध्ये स्थापित झाली होती. ही कंपनी मेजरली हेल्थ टेक आणि इन्शुरन्स टेक या बिझनेस मध्ये आहे. म्हणजे करते काय ही कंपनी? तर जो हेल्थ इन्शुरन्स आहे त्याचा कॅशलेसचा जो पोर्शन आहे तो हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि जी जनरल पब्लिक आहे त्याच्यामधील ही मीडिएटर आहे. आपण या कंपनीची फायनान्शियल इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. ह्या कंपनीने मार्च 2021 मध्ये 345 करोड इतका रेव्हेन्यू आपल्या बुकमध्ये दाखविला होता आणि मार्च 2022 मध्ये 412 करोड इतका रेव्हेन्यू आपल्या बुकमध्ये दाखविला होता आणि मार्च 2023 मध्ये 518 करोड इतका रेव्हेन्यू आपल्या बुकमध्ये दर्शविला होता. म्हणजेच 15% नुसार मागील 3 वर्षामध्ये आपल्या बुकमध्ये यांनी ग्रोथ दर्शवली आहे आणि प्रॉफिट मध्ये 26% नुसार ग्रोथ दर्शवली आहे. मार्च 2021 मध्ये 38 करोड इतका प्रॉफिट होतं. मार्च 22 मध्ये 63 करोड इतकं प्रॉफिट होतं आणि मार्च 23 मध्ये 75 करोड इतकं प्रॉफिट होतं आणि मागील 6 महिन्यांमध्ये म्हणजे हाफ इयरली 45 करोड इतकं प्रॉफिट आपल्या बुकमध्ये त्यांनी दर्शवले आहे. आतापर्यंत आपण हे जाणून घेतले की ह्या कंपनी काय करते, ह्या कंपनीचा मेन बिझनेस काय आहे, ह्या कंपनीचं आपण प्रॉफिट अँड लॉस फायनान्शियल कंडिशन आपण जाणून घेतली. त्यामध्ये आपण हे पाहिलं की ह्या कंपनीने आपल्या बुकमध्ये चांगल्या प्रकारे मेंटेन केलेले आहे आणि आतापर्यंत हा IPO 1.21% इतक्यानेच सबस्क्राईब झालेला आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी, उद्या शेवटचा दिवस आहे. तर आपल्याला मेन मुद्दा असा आहे की आपल्याला ह्या IPO मध्ये अप्लाय करायला हवे की नाही. एकतर ह्या कंपनीचा जो बिझनेस आहे हा एक युनिक पद्धतीचा बिझनेस आहे, नवीन पद्धतीचा बिझनेस आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या कंपनीची आतापर्यंत कोणीही लिस्टेड प्लेयर मार्केटमध्ये नाही. ही पहिलीच कंपनी असेल जी मार्केटमध्ये लिस्टेड असेल. तर मेन मुद्दा असा आहे की आपण या कंपनीमध्ये या IPO मध्ये अप्लाय करायला हवे की नाही. या कंपनीची जी कंडिशन आहे त्या पद्धतीने तर लॉंग टर्म मध्ये या कंपनीमध्ये चांगला बेनिफिट आहे. तुम्ही स्वतःही स्टडी करा किंवा आपला इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच ठरवा की आपल्याला काय करायचं आहे ते. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठीच आहे. धन्यवाद.